हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आजचा विषय आहे मराठी. आज येथे आपण सोडवणार आहोत इयत्ता 5वीची मराठीची रिव्हिजन वर्कशीट. 6 परीक्षेसाठी मीन्स हाफ इयरली असेसमेंटसाठी. तर चला करूया मराठीची उजळणी. पहिला प्रश्न आहे, खालील अपठित उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य विकल्प निवडून लिहा. तर आधी वाचूया उतारा म्हणजे पॅरेग्राफ. रवी आणि त्याचे मित्र एका दिवशी किल्ल्याला भेट द्यायला गेले. किल्ला खूपच उंच आणि सुंदर होता. त्यावर एक मोठी तटबंदी होती, ज्यावरती मोठी तोफ दिसत होती. किल्ल्यात एक जुनी राजवाड्याची इमारत होती, जिथे रवी आणि त्याचे मित्र फिरत होते. तिथे काही जंगली प्राणी, पक्षी आणि सुंदर फुलांच्या बागा होत्या. रवी आणि त्याच्या मित्रांनी खूप मज्जा केली आणि एकत्र खेळले. त्यांना तिथे पाहण्यासाठी खूप गोष्टी होत्या. बागेत अनेक प्रकारांच्या झाडांवर सुंदर फुले फुलली होती. बाईंनी त्यांना बागेत झाडं आणि फुले न तोडण्यासाठी सूचना दिली होती. रवीने त्या सूचना पाळल्या आणि किल्ल्याचे फोटो घेतले. आता पाहूया ह्यावर आधारित प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न आहे, रवी आणि त्याचे मित्र कोणत्या ठिकाणी भेट द्यायला गेले? इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. अ. समुद्रकाठ, ब. जंगल, क. किल्ल्यावर आणि ड. शहरात. उत्तर आहे किल्ल्यावर. रवी आणि त्याचे मित्र किल्ल्यावर भेट द्यायला गेले. दुसरा प्रश्न, किल्ल्यावर कोणती गोष्ट होती? पर्याय आहेत. अ. मोठे बाजार, ब. जुनी राजवाड्याची इमारत, क. मोठे मॉल आणि ड. मोठा तलाव. तर उत्तर आहे जुनी राजवाड्याची इमारत. किल्ल्यावर जुनी राजवाड्याची इमारत होती. तिसरा प्रश्न, मित्रांनी किल्ल्यावर काय केले? पर्याय आहेत. अ. झोपले, ब. खेळले, क. अभ्यास केला आणि ड. काहीच नाही. तर योग्य पर्याय आहे खेळले. मित्रांनी किल्ल्यावर काय केले? तर मित्र किल्ल्यावर खेळले. चौथा प्रश्न, किल्ल्याच्या तटबंदीवर काय होते? पर्याय आहेत. अ. तोफ, ब. दगड, क. फूल आणि ड. घर. योग्य उत्तर आहे तोफ. किल्ल्याच्या तटबंदीवर काय होते? तर किल्ल्याच्या तटबंदीवर तोफ होती. पुढचा प्रश्न, बाईंनी मुलांना कोणती सूचना दिली होती? पर्याय आहेत. अ. झाडं आणि फुलं न तोडण्यासाठी, ब. जोरात बोलू नका, क. उंचावर चढू नका आणि ड. धावू नका. तर योग्य उत्तर आहे, बाईंनी मुलांना झाडं आणि फुलं न तोडण्यासाठी सूचना दिली होती. पुढचा प्रश्न आहे, खालील अपठित कविता वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य विकल्प निवडून लिहा. तर चला आधी कविता वाचूया. वारा आला हू हू हू, झाडं सगळी हलतात ढू ढू ढू, पानं उडतात फुर फुर फुर, झाडावर बसले पक्षी चिव चिव चिव, झोका गेला सट सट सट, मुलं हसली खूप खूप खूप, पाऊस आला टिप टिप टिप, धावत पळत सगळे घरात झप झप झप, इंद्रधनुष्य दिसते चम चम चम, रंगाचे खेळ कसे बघा घन घन घन. आता ह्या कवितेवर आधारित प्रश्नोत्तरे बघूया. पहिला प्रश्न, वारा कसा आला आहे? पर्याय आहेत. अ. फरर फरर, ब. हू हू हू, क. गड 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 आणि ड. सर सर.
तर उत्तर आहे हु हु हु. वारा आला हु हु हु. दुसरा प्रश्न, झाडं कशी हलतात? पर्याय आहेत अ ढू ढू ढू, ब टिप टिप, क चुक चुक आणि ड टक टक. तर उत्तर आहे ढू ढू ढू. झाडं कशी हलतात? तर झाडं हलतात ढू ढू ढू. तिसरा प्रश्न, पानं कशी उडतात? पर्याय आहेत झप झप, ब फुरफुर, क पटपट आणि ड खटखट. उत्तर आहे फुरफुर. चौथा प्रश्न, मुलं कशी हसली? अ जोक जोक, ब खूप खूप, क टिप टिप, ड ढू ढू. तर उत्तर आहे खूप खूप. पुढचा प्रश्न, पाऊस कसा आला? पर्याय आहेत अ टिप टिप, ब सट सट, क झप झप आणि ड झुक झुक. उत्तर आहे टिप टिप. पुढचा प्रश्न, इंद्रधनुष्य कसे दिसते? पर्याय दिलेले आहेत अ धम्मक, ब चमचम, क झमझम आणि ड झकझक. उत्तर आहे चमचम. इंद्रधनुष्य कसे दिसते? तर चमचम. तिसरा प्रश्न, योग्य विकल्प निवडून दिलेल्या शब्दांचे लिंग बदला. पहिला प्रश्न, आई. विकल्प आहेत अ वडील, ब माय आणि क माता. तर उत्तर असेल वडील. आई, वडील. दुसरा प्रश्न, आजी. पर्याय आहेत अ भाजी, ब आजिया आणि क आजोबा. तर उत्तर आहे आजोबा. आजी, आजोबा. तिसरा प्रश्न, नाग. पर्याय आहेत अ नगीन, ब नागोबा आणि क नागिन. तर उत्तर आहे नागिन. नाग, नागिन. पुढचा प्रश्न, मुलगी. पर्याय आहेत अ मूल, ब मुलगा आणि क पुरुष. तर उत्तर आहे मुलगा. मुलगी, मुलगा. पुढचा प्रश्न, शिक्षक. पर्याय दिलेले आहेत अ शिक्षिका, ब मास्तर आणि क स्त्री. तर उत्तर येईल शिक्षिका. शिक्षक, शिक्षिका. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील काळ ओळखा. पहिलं वाक्य, प्रिया शाळेत गेली होती. क्रिया झालेली आहे, त्यामुळे उत्तर आहे भूतकाळ. दुसरं वाक्य, राज पुस्तक वाचत आहे. क्रिया चालू आहे म्हणजे वर्तमान काळ. तिसरं वाक्य, सोनाली नृत्य स्पर्धेत भाग घेणार आहे. भविष्यात ती ही क्रिया करणार आहे, म्हणून उत्तर आहे भविष्यकाळ. चौथं वाक्य, मी पुण्याला जाणार आहे. ही पण क्रिया भविष्यात होणार आहे, म्हणून उत्तर आहे भविष्यकाळ. पाचवा प्रश्न, खाली दिलेले वाक्य काळाच्या 3 प्रकारात लिहा. वाक्य आहे सोहम सायकल खेळत होता. उत्तर, वर्तमान काळात सोहम सायकल खेळत आहे. भूतकाळ सोहम सायकल खेळत होता आणि भविष्य काळात सोहम सायकल खेळणार आहे. पुढचा प्रश्न, समानार्थी शब्द योग्य विकल्प निवडून लिहा. वारा. विकल्प आहेत किंवा पर्याय आहेत अ पवन, ब गगन, क आकाश आणि ड भरारा.
तर उत्तर आहे पवन. वारा म्हणजे पवन. दुसरा शब्द जमीन. इथे पर्याय दिलेले आहेत. अ भूमी, ब नभ, क भेटणे आणि ड मदत. तर जमीन ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भूमी. तिसरा शब्द कुरण. पर्याय आहेत अ शेत, ब मोकळे रान, क लाजणारा आणि ड रडणारा. तर कुरण म्हणजे मोकळे रान, म्हणून समानार्थी शब्द आहे मोकळे रान. पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द योग्य विकल्प निवडून लिहा. पहिला शब्द आहे लवकर. पर्याय आहेत अ पटकन, ब सुंदर, क उशीर आणि ड मजेदार. इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. तर लवकरच्या विरुद्ध होईल उशीर. दुसरा शब्द सुरक्षित. पर्याय आहेत अ वाचविणे, ब रक्षण, क मध्यम आणि ड असुरक्षित. तर सुरक्षितच्या विरुद्ध काय येईल? असुरक्षित. पुढचा शब्द आहे प्रश्न. पर्याय आहेत अ उत्तर, ब टवटवीत, क विचार आणि ड उदास. तर उत्तर असणारे उत्तर. प्रश्नाच्या विरुद्ध उत्तर. पुढचा प्रश्न, खालील शब्दांचे वचन बदलून लिहा. घर, घरे, झाड, झाडे, देश, देश. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला वाक्प्रचार आहे न जुमानणे, म्हणजे परवा न करणे. तर मुलांनो, इथे तुम्ही अर्थ समजून घ्या आणि स्वतः वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणासाठी तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, आपल्या बाळासाठी कशालाच न जुमानता हिरकणी रात्रीच्या वेळी रायगड किल्ला उतरली होती. दुसरा वाक्प्रचार निरीक्षण करणे, म्हणजे बारकाईने पाहणे. वाक्य, माझ्या आजोबांना झाडांचे निरीक्षण करायला खूप आवडते. तिसरा वाक्प्रचार, आनंद द्विगुणित होणे, म्हणजे आनंद दुप्पट होणे. वाक्य, आपल्या दोन्ही मुलांच्या बुद्धिबळातील दैदिप्यमान यशाने नागलक्ष्मी मातेचा आनंद द्विगुणित झाला. पुढचा प्रश्न आहे, खालील अपूर्ण वाक्प्रचार योग्य विकल्प निवडून पूर्ण करा. पहिला वाक्प्रचार आहे टिंबटिंब होणे. पर्याय दिलेले आहेत अ लाजिरवाणे, ब जहागिरी, क विचार. तर उत्तर आहे लाजिरवाणे. काय आहे वाक्प्रचार? लाजिरवाणे होणे. दुसरा वाक्प्रचार टिंबटिंब देणे. पर्याय आहेत अ पर्याय, ब लाज, क आश्वासन. तर काय असेल उत्तर? आश्वासन. वाक्प्रचार आहे आश्वासन देणे. तिसरा वाक्प्रचार टिंबटिंब होणे. अ खजील, ब लाज, क उत्तर. तर योग्य पर्याय आहे खजील. वाक्प्रचार असतो खजील होणे. मुलांनो, आता आपण सोडवत आहोत इयत्ता 5वी ची मराठीची रिव्हिजन वर्कशीट. हा व्हिडिओ मोठा होतोय म्हणून आपण त्याला 2-3 पार्ट मध्ये स्प्लिट करूया. भेटूया पुढची प्रश्नोत्तरे घेऊन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडीइंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.